नमस्कार मैत्रिणींनो. आजची रेसिपी आहे 31st स्पेशल बटर चिकन. एवढं छान बटर चिकन होतं ना, की खाणारे तुमचे फॅनच होऊन जातील. एवढं टेस्टी आणि सुंदर दिसायला तर अप्रतिम दिसत आहे. तुम्ही बघू शकता. चला तर मग आपण रेसिपी बघूया. तर मी इथे घेतलं आहे 1 किलो चिकन. बरोबर परफेक्ट 1 किलो चिकनचं आपण बनवूया म्हणजे तुम्हालाही अंदाज येऊन जाईल. तर याच्यामध्ये मी छान स्वच्छ धुवून घेतलंय आणि त्याच्यामध्ये मी टाकत आहे हळद, चवीनुसार मीठ. मी ते हातानेच दाखवत आहे, असं काही मेजर दाखवत नाहीये. तर मी अंदाजेच टाकला आहे. हे आपण छान एकजीव करून घेऊया. म्हणजे पूर्ण चिकनला आपली हळद, मीठ लागून लागून जाईल. ही रेसिपी एवढी सोपी आहे ना, की कोणीही करू शकेल बरं का. आणि बनवणारे आणि खाणारे दोघांनाही एवढा आनंद होईल ना, तर परफेक्ट 31st ची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि खूप सोपी पद्धत मी सांगत आहे. तर हे बघा आता आपलं सगळ्याला हळद, मीठ लावून झालेलं आहे. तर आपण हे असंच ठेवून देऊ. आता आपण इथे फोडणीची तयारी करून घेऊया. तर मी ते 1 चम्मच तेल टाकलंय आणि ते मी 30 ग्राम बटर घेतलंय. म्हणजे तुम्ही तुमच्या अंदाजे घेऊ शकता. मी ते 1 किलोला बरोबर 30 ग्राम बटर घेतलंय. तर हे मेल्ट झालं, की आपण पुढची प्रोसेस करायला घेऊया. मी ते कुकर घेतलंय. तुम्ही हवं असेल तर पातेलं घेतलं तरी चालेल. तर बघा मेल्ट झालंय आपलं बटर. तर मी इथे 2 मोठे कांदे आणि टोमॅटोची प्युरी करून घेतली. तर मी अर्धी प्युरी आता टाकून घेतली आहे. ते होत आहे तोपर्यंत माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का. तर आपलं हे होतच आहे. हे बघा ते छान तेल सुटलेलं आहे. परत त्याला एक 5 मिनिटं परत अजून आपण शिजू देऊया. मी अर्धी प्युरी टाकली आहे आणि अर्धी प्युरी ठेवली आहे. म्हणजे आपण नंतर जेव्हा परत याला तडका देऊ ना, तेव्हा ठीक आहे. तर आता हे तेल सुटलं आहे, तर मी आता याच्यामध्ये 2 चमचे अद्रक लसूण पेस्ट टाकून घेत आहे. तर हे बघा, कोथिंबीरचं प्रमाण भरपूर वापरायचं बरं का. त्यानी वेगळीच टेस्ट येते आपल्या चिकनला. एकदम आता तेल सुटलेलं आहे. तर मी आता याच्यामध्ये चिकनचे पीसेस टाकून घेते. कोणतेही आपला मसाला असेल तर तो तेल सुटेपर्यंत तुम्ही जर परतला ना, तर त्याची चव अजून वाढते बरं का. तर मी ते सगळं चिकन टाकून घेतलंय. तर आपण हलवून घेऊया, ते परतून घेऊया म्हणजे एकजीव करूया. जो आपण मसाला तेल सुटेपर्यंत केला होता, तो पूर्ण चिकनला लावून घेऊया आपण. तर आता आपलं हलवून झालंय, तर आपण एक 2 मिनिटं ह्याला झाकण ठेवून असंच ठेवून देऊया. 2 किंवा जास्तीत जास्त 5 मिनिटं तेल सुटेपर्यंत एक ठेवूया. हे बघा, छान वाफळलेलं आहे चिकन आपलं 5 मिनिटं. आपण परत एकदा हलवून घेऊया. तर मी तोपर्यंत एका साइडला गरम पाणी करायला ठेवलंय बरं का. ते मी दाखवायचं विसरले. आपलं पाणी गरम झालंय, तर आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया. तर एकदा हलवू आपण आणि याला एक उकळी येईपर्यंत असंच ठेवून घेऊ. उकळी आल्याशिवाय ना टोपण लावायचं नाही. कारण जे पूर्ण वरचं आपलं ते तेल वगैरे असतं ना, तर ते पूर्ण चव शिट्टीमधून जाते. तर मी आधी उकळी येऊ द्यायची आणि नंतरच शिट्टी होऊ द्यायची. तर बघा आपली एक शिट्टी काढून झाली आहे आणि एकदम छान आपलं चिकन एकजीव झालंय. म्हणजे शिजून घेतलंय पूर्ण. तुम्ही बघू शकता किती छान हे मी आता दाबून वगैरे दाखवत नाही तुम्हाला, पण छान एका शिट्टीमध्ये आरामात आपलं चिकन शिजून जातं. तर मी एका आता कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घेतले आणि त्याच्यामध्ये मी कांदा आणि टोमॅटोची अर्धी पेस्ट टाकून घेतली आहे. ते छान आपण आता एकजीव परतून घेऊया. याला परत तेल सुटेपर्यंत आपण त्याचा कांद्याचा कच्चापणा जाईपर्यंत परतून घेऊया. आता बटर टाकायची गरज नाही किंवा आपण पहिले टाकले ना, त्याचाच एवढा छान टेस्ट येते ना, की आता परत बटर टाकायची गरज नाही. तुम्हाला यावेळी टाकायचं असेल तर 1 चम्मच तूप टाकू शकता तुम्ही, पण काही गरज नाही.
तर आता मी परत 2 चमचे अद्रक लसूणची पेस्ट टाकत आहे बरं का. मगाशी 2 चमचे आणि आता चमचे मिळून 4 चमचे अद्रक लसूणची पेस्ट मी 1 किलो चिकनला वापरली आहे. तुम्हाला परफेक्ट जर 1 किलोचं चिकन करायचं असेल तर 4 चमचे अद्रक लसूणची पेस्ट. ते छान आपण परतून घेऊया 1-2 मिनिटं. आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊ. याच्यामध्ये मी 1 चम्मच धने पावडर टाकला आहे आणि 1 चम्मच लाल तिखट आपलं रेग्युलर घरातलं आणि इथे मी 2 चमचे घरचाच काळा मसाला टाकून घेत आहे. मी बाहेरचा कोणताही मसाला जास्त वापरत नाही. घरचे जे आहेत तेच किंवा तुम्ही तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही टाकू शकता. हे बघा मी छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलंय. हे बघा तुम्ही बघू शकतात आपण साइडने आपलं हे तेल सुटलंय. तर आता आपण याच्यामध्ये चिकनचे पीसेस टाकून घेऊया. जे आपण कुकरमध्ये शिट्टीमध्ये उकडून घेतलं होतं ते आता आपण सगळे पीसेस टाकून घेऊयात. हे बघा किती छान शिजलंय आणि चव म्हणाल ना तर अप्रतिमच. तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमच्या घरच्यांना एकदा खाऊ घाला. तुमचे फॅन होऊन जातील तुमच्या घरच्या घर. माझी रेसिपी ट्राय करा आणि मला नक्की सांगा बरं का कशी झाली ते. तर हे आपण 1 मिनिट झालंय परतून. तर आता आपण जे रस्सा होता, हळद मिठाचा जो रस्सा होता, तर तो आता आपण थोडा-थोडा टाकून घेऊया. मी ही एक 5 ते 6 माणसांची भाजी बनवत आहे. तुमच्यानुसार तुम्ही पाणी म्हणजे ग्रेव्ही ॲडजस्ट करू शकता. हे बघा मी आता पूर्ण आपलं ग्रेव्ही वगैरे तयार झाली. आता त्याला एक उकळी येऊ देऊया आपण. छान हलवून वगैरे घेतलंय. आता तुम्ही टेस्ट करून बघा, की मीठ कमी आहे का जास्त आहे. म्हणजे पहिलं तर आपण टाकलं आहे, पण कमी जास्त नको व्हायला. तुम्ही एकदा चव बघा आणि नंतरच परत टाका किंवा नाही टाकलं तरी चालेल. तर आपण आता या स्टेजला भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेऊया. कोथिंबीरने दिसायला पण आपलं चिकन छान दिसतं आणि चवीला तर खूपच छान भारी. आपण परत एकदा हलवून घेऊया. तुम्ही बघू शकता आपलं चिकन ग्रेव्ही एकदम तयार आहे. बटर चिकन रेडी आहे आपलं. याला एकदम अशी खळखळीत उकळी येऊ देऊया आपण. म्हणजे सगळे जे मसाले जे आहेत ते एकजीव होतील. हे बघा आत्ता आपलं चिकन एकदम रेडी आहे. 5 मिनिटं मी छान त्याला खळखळीत उकळी येऊ दिली आहे. एकदम छान चवीला आणि दिसायला तर भन्नाट झालेला आहे. तर चला तर मग तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा की तुम्ही ट्राय केली की नाही?